ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आणि सर्व गावकऱ्यांतर्फे नमस्कार. आज आम्ही सगळेजण इथे ज्या विशेष विषय घेऊन आलेलो आहेत, इथे कुठलेही खूप मोठे व्यक्ती राजकीय किंवा असे नसून गावातील सर्वसामान्य एका गावामध्ये राहणाऱ्या गावकऱ्यांचा प्रश्न घेऊन इथे आलेलो आहे. माझ्या डाव्या बाजूला ज्या बसलेल्या आहेत त्या सुजाताताई पाटील आहेत, त्या सद्य परिस्थितीमध्ये तिथल्या सरपंच आहेत नेरी उनगाव गावच्या. माझ्या उजव्या बाजूला जे बसलेले आहेत ते दुमदेवजी नाटकर आहेत, ते माजी सरपंच आहेत त्या गावचे. त्याच्यासोबतच इथे योगेशजी झोड आहेत, ते ग्रामपंचायतचे सदस्य आहे. सचिनजी मांगे ग्रामपंचायतचे सदस्य आहे. रुपाली जुनगरेताई त्या पण ग्रामपंचायतच्या सदस्य आहे. सीमाताई वंजारी त्या पण ग्रामपंचायतच्या सदस्य आहे. आणि बाकी सर्व त्या गावात राहणारे सर्वसाधारण नागरिक आहे. विषय असा आहे की आपल्या इंडस्ट्री या विकासासाठी आवश्यक आहेत, परंतु त्या इंडस्ट्री कुठे असायला पाहिजे, कशा असायला पाहिजे याचे काही नियम आहेत. आणि अशावेळी हे सर्व नियम धाब्यावर बसवून जर काही इंडस्ट्री चालवल्या जात असेल आणि त्याचा गावाला जर त्रास होत असेल, तर अशावेळी गावकरी यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहत नाही. आणि तशाच प्रकारची परिस्थिती आज या संदर्भात इथे झालेली आहे. उनगाव या गावामध्ये सुनील फेरो अँड प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनी ही अनाधिकृतरित्या आणि अवैधरित्या चालवल्या जात आहे. ही कंपनी ही स्पॉन्ज आयर्न प्रॉडक्ट करणारी ही कंपनी आहे. आणि स्पॉन्ज आयर्न प्रोडक्शन हे हाय रिस्क कॅटेगरी म्हणजे रेड कॅटेगरी कंपन्यांना त्यांच्या रिस्कनुसार जे विभागल्या जाते त्याच्यामध्ये पहिल्या नंबरची आणि सर्वात रिस्क म्हणजे रेड कॅटेगरी. तर ही स्पॉन्ज आयर्न उत्पादित करणारी जी कंपनी आहे ती रेड कॅटेगरीमध्ये येते. ही कंपनी उनगावला 10 वर्षाआधी चिंतेश्वर स्टील प्लांटच्या नावाने नरेश सोनी हे चालवत होते. आणि 2022 पर्यंत ही कंपनी सुरू होती. 2022मध्ये अशाच प्रकारे गावकऱ्यांनी उठाव केला आणि त्यांना होणाऱ्या त्रासामुळे बंद झाली. तर 2012ला ही कंपनी गावकऱ्यांच्या उठावामुळे ही कंपनी बंद करण्यात आली. ठीक आहे. मग ही कंपनी बंद झाल्यानंतर ती कंपनी त्यांनी दुसऱ्या कोणाला विकली असेल. अधिकृतरित्या अजूनही ती कंपनी कोणाला हँडओव्हर झालेली नाही. कागदोपत्री त्यांचं नाव बदललेलं नाही. 7/12वर त्यांचे नावं बदललेले नाही. परंतु मागील नोव्हेंबरपासून, बरोबर आहे ना, नोव्हेंबर महिन्यापासून ती कंपनी सुनील फेरो अँड प्रायव्हेट लिमिटेड यांनी ती कंपनी पुन्हा सुरू केलेली आहे. आता ही कंपनी सुरू करत असताना पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, वायू प्रदूषण निवारण आणि नियंत्रण अधिनियम 1981, त्यानंतर जल प्रदूषण निवारण अधिनियम 1975, त्याच्यासोबतच महाराष्ट्र पोल्युशन बोर्ड आणि आत्ताचा 2016चा त्याच्यामध्ये झालेली सुधारणा, हे सगळे कायदे जर आपण बघितले तर या कायद्यांच्या नियमानुसार अशा प्रकारची रेड कॅटेगरीमधली एखादी कंपनी जर आपल्याला चालवायची असेल तर ती कंपनी, त्या कंपनीचं जे गावाचं आणि त्या कंपनीचं अंतर आहे ते 1 ते 2 किलोमीटरपेक्षा जास्त असलं पाहिजे. परंतु या कंपनीपासून गावाचं अंतर हे फक्त आणि फक्त 100 मीटर आहे. किती? 100 मीटर. म्हणजे 1 किलोमीटर ते 2 किलोमीटर असलं पाहिजे. 100 मीटर आहे म्हणजे 10 पटीने कमी आहे. नदीचं अंतर एखाद्या अशा रेड कॅटेगराईज कंपनीपासून नदीचं अंतर हे मिनिमम 500 मीटर ते 1 किलोमीटरपर्यंत असलं पाहिजे. इथे नदीचं अंतर हे 50 मीटर आहे. जिल्हा परिषदची शाळा ही 2 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असली पाहिजे.
ती देखील 100 ते 150 मीटरवर जिल्हा परिषदची शाळा आहे आणि हा संपूर्ण एरिया जो आहे तो ग्रीन बेल्ट आहे, कृषीचा एरिया आहे. त्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचे व्यापार चालत नाही, तर त्या संपूर्ण गावाची उपजीविका ही कृषीवर आधारित किंवा मग कृषीवर आधारित जे व्यवसाय असतात, दुग्ध व्यवसाय, प्राणी यांच्यावर आधारित तिथे उपजीविका आहे.